नमस्कार मित्रांनो रब्बी हंगाम 2024 पीक विमा आता भरायला सुरुवात झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तुम्हाला पीक विमा हा 1 रुपयात भरता येणार आहे आणि हा 1 रुपयात पीक विमा तुम्ही तुमच्या मोबाईलवर कसा भरू शकतात याची पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रोफाइल तयार करण्यापासून तर पीक विमा भरेपर्यंतची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। तर मित्रांनो, आज बघूया आपण पीक विमा कसा भरायचा तुमच्या मोबाईलवरून। चला तर व्हिडिओ मग सुरू करूया। मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये यायचं आहे आणि प्ले स्टोअर मधून एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे क्रॉप इन्शुरन्स। हे ऍप्लिकेशन मी आता ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे। तुम्ही इन्स्टॉल केले नसेल तर इन्स्टॉल करून घ्या। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन बटनवर क्लिक करायचं आहे। तुम्ही जसंही ओपन बटनवर क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला लॉग इनची विंडो समोर येईल तुमच्या। त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही डायरेक्ट OTP टाकून, मोबाईल नंबर टाकून आणि OTP टाकून लॉग इन होऊ शकतात आणि तुमची जी माहिती ऑलरेडी तुम्ही भरलेली आहे ती तुमच्या समोर येईल। आणि जर तुम्ही आतापर्यंत कधीही या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केलेलं नाही आणि तुमची जी रजिस्ट्रेशनची जी माहिती असेल, तुम्ही तुमची प्रोफाईल जर तयार केलेली नसेल तर तुम्हाला तुमची प्रोफाईल पहिल्यांदा तयार करावी लागेल। तर प्रोफाईल तयार करण्यापासून तर फॉर्म भरण्यापर्यंत ही सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। आता जर तुम्ही इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर तोच टाका जो मोबाईल नंबर तुमच्याकडे चालू आहे, ज्यावर तुम्हाला OTP येईल। मोबाईल नंबर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन याची विंडो तुमच्या समोर येईल। म्हणजे आता नवीन फार्मरचं रजिस्ट्रेशन आपण इथून करायचं आहे। तुमची सर्व इथे माहिती आपल्याला अगोदर करायची आहे, म्हणजे आपल्याला आपली प्रोफाईल तयार करायची आहे आणि नंतर आपल्याला इन्शुरन्ससाठी फॉर्म भरायचा आहे। तर प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव इथे टाकायचं आहे। तुमचं पासबुक प्रमाणे तुमचं जे नाव आहे ते अगोदर तुम्ही इथे टाका। त्यानंतर तुमचं आधार कार्ड प्रमाणे जे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर टाकून इथे व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे। आधार नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे। आता हा पासवर्ड तुम्ही असा तयार करा की तुमच्या तो लक्षात राहील। इथे तुम्ही पासवर्ड तयार करा आणि तोच पासवर्ड खालच्या विंडोमध्ये तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे रिलेटिव्स नेम, म्हणजे तुमच्या रिलेटिव्ह जे आहेत, तुमचे जे पाहुणे आहेत त्यांचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे। तुम्ही घरातल्या कुठल्याही सदस्याचं नाव टाकू शकतात आणि रिलेशन टाईप काय आहे ते तुम्ही टाकू शकता। समजा तुम्ही वडिलांचं नाव टाकलं तर सन ऑफ म्हणून तुम्ही इथे चूज करा। तुमचं वय किती आहे इथे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर म्हणजे तुमचं लिंग काय आहे, स्त्री आहे की पुरुष आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतरचा ऑप्शन आहे मित्रांनो तुमची कॅटेगरी काय आहे, म्हणजे SC आहे, ST आहे, OBC आहे की जनरल आहे, ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर फार्मर कॅटेगरी म्हणजे तुम्ही ओनर आहात का टेनंट आहात। तर जर तुम्ही स्वतः ओनर असाल तर ओनर म्हणजे तुम्ही स्वतःची जमीन असेल तर ओनर सिलेक्ट करा इथे। फार्मरचा टाईप आपण पुढे बघूयात, स्मॉल फार्मर आहे की मार्जिनल फार्मर आहे की ऑदर आहे, तुम्ही इथे स्मॉल ला चूज करू शकतात। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेसमध्ये तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे। तुमचं राज्य कुठलं आहे, राज्य महाराष्ट्र राज्य आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये कुठला जिल्हा आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये कुठला जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे। तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका कुठला आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे। आता मी कुठलीही फिगर इथे चूज करतोय, तुम्ही तुमचं गाव व्यवस्थित, जिल्हा तालुका व्यवस्थित निवडा आणि तुम्हाला तुमचं इथे ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेस नंतर तुम्हाला एक 3 नंबरचा ऑप्शन खाली दिसतंय नॉमिनी डिटेल्स। आता नॉमिनी डिटेल्स हे भरणं का गरजेचं आहे, जसं आपण वारसदाराची इन्फॉर्मेशन देतो कुठल्याही अकाउंट मध्ये असेल तर इथेही तुम्हाला त्याची वारसदार म्हणून माहिती द्यायची आहे। तर जो नॉमिनी म्हणजे वारसदाराचं तुम्हाला इथे नाव लिहायचं आहे, त्याचा वारसदाराचं वय किती आहे ते इथे टाकायचं आहे आणि तुमच्यासोबत रिलेशनशिप काय आहे, त्याचं नातं काय आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्टर या बटनवर क्लिक करायचं आहे।
तुम्ही जसं रजिस्टर बटनवर क्लिक कराल तुमची प्रोफाईल क्रिएट केल्या जाईल आणि आपण ही जी प्रोफाईल क्रिएट केली आहे यानुसारच तुम्हाला पुढे लॉग इन करायचं आहे. तर मी इथे पाठीमागे येतोय. आता आपण जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनसाठी प्रोफाईल तयार करण्यासाठी वापरला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकाचा OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता OTP आपल्याला आलेला आहे, तर OTP आपण इथे टाकूया. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे व्हेरीफाय बटन आहे, त्या व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे. हे टाकल्यानंतर तुमच्या समोर वेलकम ची विंडो समोर येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि खाली 4 ऑप्शन दिसतात तुम्हाला. त्यामध्ये माय पॉलिसीज आहे. माय पॉलिसीज म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या काय पॉलिसी असेल खरीप हंगामाच्या तर त्या सर्व तुम्हाला इथे दिसतील. खाली प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे, तुम्हाला तुमचं प्रीमियम कॅल्क्युलेट करायचं आहे. पण आपलं प्रीमियम आता हे 1 रुपयाच असणार आहे, त्यामुळे ते कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आपल्याला. आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय PMFBY इन्शुरन्स, खाली एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण इन्शुरन्ससाठी म्हणजे विम्यासाठी अप्लाय करत आहोत, विम्यासाठी फॉर्म भरत आहोत. अगोदर आपण प्रोफाईल क्रिएट करून घेतली. आता हे भरत असताना तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. जसं की महाराष्ट्र राज्य आहे, तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. राज्य महाराष्ट्र राज्य आहे. त्यानंतर हंगाम कुठला आहे, आता रब्बी हंगाम आहे तर रब्बी हंगामावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर जी स्कीम असते ती स्कीम PMFBY हीच असते, तर PMFBY वर क्लिक करा आणि जे वर्ष आहे 2024 ते तुम्ही इथे निवडा आणि सबमिट आणि नेक्स्ट या बटनवर तुम्हाला नंतर क्लिक करायचं आहे. तुम्ही सबमिट आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर काही अकाउंटच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला येतील. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट नंबर आणि अकाउंट डिटेल्स सिस्टममध्ये असतील इथे तर तुम्ही फक्त त्यातून निवडा की कुठलं अकाउंट तुमचं आहे आणि ते अकाउंट निवडून तुम्ही पुढे जाऊ शकतात. नाहीतर ॲड न्यू अकाउंट हे ऑप्शन आहे, या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुमच्या पूर्ण बँकेच्या डिटेल्स ज्या आहेत, तुमचा IFSC कोड असेल, स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट, तुमचं नाव, ब्रांच कुठली आहे तुमची अकाउंटची, अकाउंट नंबर, तोच अकाउंट नंबर परत कन्फर्म करायचा आहे आणि इंडिव्हिज्युअल असेल किंवा जॉईंट असेल अकाउंट डिटेल्स हे करून तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर माझ्या केसमध्ये ऑलरेडी इथे अकाउंट डिटेल्स आहेत अवेलेबल, त्यामुळे मी फक्त या बटनवर क्लिक करतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर पुढे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे नाव आहे इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे की नेम ॲज पर पासबुक, म्हणजे तुमच्या पासबुकवर तुमचं काय नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव आधार कार्डनुसार इथे ऑलरेडी आलेलं आहे, आधार नंबर आलेला आहे, तुमचा मोबाईल नंबर इथे ऑलरेडी आलेला आहे. बाकी सर्व इन्फॉर्मेशन आपण जी भरली होती प्रोफाईल क्रिएट करताना ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्रॉप लोकेशनच्या डिटेल्स म्हणजे तुमचे जे पीक आहे त्याच्या आपल्याला माहिती द्यायची आहे की त्याचा तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे, ही सर्व माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. जसं आता महाराष्ट्र राज्य आहे, डिस्ट्रिक्ट मी निवडतोय, इथं डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं रेव्हेन्यू सर्कल म्हणजे महसूलचा जो विभाग आहे, तुमचं महसूल कार्यालय कुठला आहे तो विभाग तुम्हाला तिथे निवडायचा आहे. महसूल कार्यालय तुम्हाला माहित नसेल तर गावात कोणाला विचारून घ्या की महसूल विभाग कुठला आहे आपला, आणि तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला इथे ग्रामपंचायत निवडायची आहे. बघा, तुम्ही जर महसूल विभाग व्यवस्थित निवडला तर तुमच्या ग्रामपंचायतीचं जे नाव आहे ह्या लिस्टमध्ये ते तुम्हाला लगेच तिथे दिसून जाईल. जर तुमचं गावाचं नाव, ग्रामपंचायतचं नाव जर इथे नसेल तर याचा अर्थ की तुम्ही चुकीचा महसूल विभाग निवडला आहे. चला पुढे जाऊयात आपण. विलेज तेच आहे जे आपलं गाव आहे तेच, आणि तुम्हाला त्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही जसंही प्रोसीड बटनवर क्लिक कराल तुम्ही इथे क्रॉप टाईप म्हणजे पिकाचा प्रकार काय निवडायचा आहे, इंडिव्हिज्युअल पीक आहे, मिश्र पीक नाही आपलं कुठलं, आणि कुठल्या पिकासाठी भरतायत ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. आता इथे ज्वारी आहे, चना आहे आणि ज्वार आहे, चना आहे, ही जी सर्व माहिती इथे आपण इथे दिसतोय. यापैकी तुमचं समजा हरभरा असेल तर चना म्हणून तुम्ही सिलेक्ट करा इथे.
तुमचं जे पीक असेल ते तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला डेट टाकायची निवडायची आहे की तुम्ही कधी लागवड केली आहे। ज्या दिवशी तुम्ही लागवड केली असेल त्या दिवशी तुमची डेट टाकायची आहे। आता ओनरशिप टाईप मध्ये की ही जमीन तुमची आहे की तुम्ही कुणाची जमीन करत आहात त्याचा हा प्रकार आहे। तर जमीन तुमची असेल तर ओनर हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे तिथे। त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे। इथे मी सर्वे नंबर टाकतोय। तर मित्रांनो खसरा नंबर प्लॉट नंबर म्हणजे तुमचे जे जो आपण बँक डिटेल्स टाकले आहेत त्याचे शेवटचे दोन अंक आहेत ते तुम्हाला 4 अंक आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत। किंवा तुम्ही तुमचा 7/12 जर ओपन केला ऑनलाईन 7/12 त्यावरही तुमचा खाते नंबर असतो तुमच्या नावाच्या अगोदर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। तो व्यवस्थित बघा तुम्ही 7/12 मध्ये। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा खाते नंबर टाकायचा आहे। जसं माझा खाते नंबर शेवटचा हा 4 अंक हे आहेत त्यामुळे मी इथे हे टाकले आहेत। त्यानंतर प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही जसंही प्रोसीड बटनवर क्लिक कराल तुम्ही तुमच्या खाते नंबर प्रमाणे तुमचं नाव तुम्हाला समोर दिसेल आणि त्यानंतर तुमच्या नावासमोर तुम्हाला टिक करायचं आहे आणि परत प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे। आता तुमचे जे नावावर जमीन आहे जे पूर्ण शेती आहे तिचं इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व इथं हेक्टर मध्ये दिसेल आणि ती तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला प्रीमियम टू पे ₹1 आणि यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे। आपण ही जी आहे पूर्ण जमीन सिलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे ऍड मोर क्रॉप पण करू शकता। तुम्हाला जर अजून कुठल्या पिकाचा जर पीक विमा भरायचा असेल अजून दुसऱ्या कुठल्या पिकाचा भरायचा असेल तर तुम्ही इथे ऍड मोर क्रॉप या बटनवर क्लिक करा आणि प्रोसीड बटनवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुक असेल आणि तुमचा 7/12 असेल आणि एक ना हरकत प्रमाणपत्र आहे शोविंग सर्टिफिकेट हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। हे 3 कागदपत्र तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खाली सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती की तुम्ही तुमचा जो इन्शुरन्स आहे घर बसल्या कसा भरू शकतात ₹1 तुम्ही जसंही हा फॉर्म सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल। तुम्ही तुमचं पेमेंट करून घ्या। तुम्हाला पेमेंट फक्त ₹1 करायचा आहे आणि ते ₹1 पेमेंट तुम्ही केल्यानंतर तुमचं हे जे पीक विमा आहे तो भरल्या जाईल सक्सेसफुली।